एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर सकाळी कॉफी वगैरेचा व्हिडिओ केला, शूट केला. त्याच्यानंतर दिवसभर काहीच केलं नाही मी. आणि नंतर डायरेक्ट आता रात्रीच्या स्वयंपाकाला लागली आहे. वरण भात पोळ्या करून घेते. आणि तिकडे जायचं होतं रूमवर, पण त्यांना उशीर झाला म्हणून काही जाता आलं नाही. आता बघू, स्वयंपाक तर केला आहे आणि गार्गी रुद्र खेळत आहे बाहेर तोपर्यंत, स्वयंपाक होईपर्यंत. काल मी एक व्हिडिओ टाकला आहे की वीर दाजीबा यात्रा 2026 म्हणून. ज्यांनी नसेल बघितला तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा. इतकी छान यात्रा भरते आपल्या पंचवटीमध्ये. आणि कोणाला काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा कमेंटमध्ये, मी तुम्हाला सांगते. ज्यांना माहीत नसेल की कुठलं मंदिर आहे काय आहे, तर ती यात्रा दरवर्षी होते. आणि पंचवटीत तुम्ही गर्दी पण बघा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सर्वजण म्हणजे लहान लहान मुलं इतके क्यूट वेशभूषा करून येतात. स्वामी समर्थांची पण एकदम छोट्याशा बाळाने, म्हणजे तो चालत पण असतो, म्हणजे चालतो पण की नाही काय माहीत, खूप छोटा होता. स्वामी समर्थांचं हे करून आला होता तो. त्याच्यानंतर महादेव, कृष्ण आणि भरपूर असे वेशभूषा घेऊन येतात, म्हणजे देवांची वगैरे. आणि एक तर काली माता, असे छोटी मुलगी होती, ती इतकी सुंदर दिसत होती. तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, मी काल टाकलेला आहे तो व्हिडिओ. तर माझ्या ब्लॉग्समध्ये जाऊन नक्की बघा तो व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा मला की कसा झाला आहे. थोडंसं गर्दीमध्ये आहे म्हणून थोडासा आवाज वगैरे हे करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडीशी डाळ घेतली मी शिजवून मस्तपैकी. आता फोडणी देईल. फोडणीसाठी ती लसूण आणि मिरची तयार करून घेतली आहे. टोमॅटो वगैरे काही टाकणार नाही, म्हणजे साधंच वरण बनवणार आहे. आणि गार्गीसाठी पण थोडंसं काढून ठेवते याच्यामधलं. कधी कधी ना मला अशी साधीच फोडणी आवडते. मस्त जिरं मोहरी टाकायची आणि लसूण टाकायचा, लसूण आणि मिरची. टोमॅटो वगैरे नको वाटतं कधी कधी, मी कोथिंबीर पण टाकत नाही. मस्तपैकी वरण करून झालंय. आता भात पण लावलाय. भात झाला का मग लगेच पोळ्या करता येतील. गार्गीचे केस बघा, कसे केस गार्गीचे ना, किती पण कटिंग करा तसेच केस होऊन जाते माझ्या गार्गीचे. कसे काय उभेच राहते डायलॉग है ना बाबू. हा त्याच बाळाला नोजी आहे का? आपले छोटेसे बाळ झाले, ते छोटेसे बाळ आहे. बनवल्या आहेत मस्त पोळ्या. तुम्ही म्हणाला अशी तिरपी पोळी कसं काय बनवते, तर मी अशा तिरप्या काय म्हणतात तिरप्याने पोळ्या बनवते. गोल गोल पोळी नाही बनवत मी. जिट्टू कुठे गेला? रबर कुठे गेला बघा. ते केस कसे झाले, रबर काढून टाकलं आणि इकडे पोळी भाजती की लगेच ताट घेऊन बसली जेवायला बसा म्हटल्यावर आपण आपलं. आणि दादाला, तुझ्या दादाला पण घेते ना दादाचा पुळका. दादाला पण एक ताट, तिला पण एक ताट. छान.